ठाण्यातील कोपरी विभागातील न्यू इंदिरानगर परिसरातील सॅटिसफुल प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना अखेर दिलासा मिळालाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रहिवाशांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे न्यू इंदिरानगर परिसरातील नागरिकांना ॲक्मे, केवरा सर्कल, मानपाडा येथे पर्यायी घरं उपलब्ध करून दिली आहेत। बुधवारी आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांनी महापौर दालनात महापौर शर्मिला पिंपळकर आणि स्थानिक नगरसेविका मालती पाटील यांच्या हस्ते चाव्यांचं वाटप करण्यात आलं। ठाणे कोपरी येथील न्यू इंदिरानगर परिसरात रेल्वे प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या नागरिकांना स्थानिक नगरसेविका महापौर शर्मिला पिंपळकर, मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिलासा दिला। या नागरिकांना पर्यायी घरं उपलब्ध करून द्यावीत यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून प्रशासनाच्या माध्यमातून केवरा सर्कल येथे त्यांना पर्यायी घरं उपलब्ध केली। बुधवारी टेंभीनाका आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात 10 बाधित रहिवाशांना घरांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं। तर उर्वरित रहिवाशांना महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, स्थानिक नगरसेविका मालती पाटील यांच्या हस्ते चाव्यांचं वाटप करण्यात आलं। या रहिवाशांना पर्यायी घरं मिळाल्याबद्दल त्यांनी सर्वांचेच आभार मानले। मराठी भाषेचा आदर केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षातही दिसायला हवा असं मत मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केले। तसंच गरज भासल्यास रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी प्रयत्न केले जावेत असंही जाधव यांनी सुचवलं। 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाचं स्वागत करत मंत्री परिवहन सरनाईक यांच्या या निर्णयाचं मनसे नेते अविनाश जाधव यांनी अभिनंदन केलं। अबू आझमी यांच्या भूमिकेवर टीका करताना काही लोक भाषा आणि धर्माच्या मुद्द्यांवरून राजकारण करतात, अशा वक्तव्यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। नाशिकमधील घटनेबाबतही त्यांनी दुर्दैवी असल्याचं सांगितलं। ठाण्यातील विविध कार्यालयांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांकडून निवेदन दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तसंच महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी करत महिलांसाठी स्वतंत्र पथक तयार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली। तर आदित्य ठाकरे यांच्या पक्षातील निर्णयांवर प्रतिक्रिया देण्याचं त्यांनी टाळलं। प्रत्येक पक्ष आपापले निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं। तर अमरावतीतील प्रकरणातील घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची गरजही त्यांनी अधोरेखित केली। मात्र न्यायप्रक्रिया कायद्याच्या चौकटीतच व्हावी असंही त्यांनी नमूद केलं। दरम्यान रस्ता रुंदीकरण करूनही समस्या सुटली नाही। काही ठिकाणी बॉटलनेक असल्यानं वाहतूक अडते। विशेषतः वाघबळ नाका ते हिरानंदानी परिसरात असलेल्या सिग्नल्समुळे कोंडी वाढत असल्याचंही त्यांनी नमूद केलं। जोपर्यंत हे अडथळे दूर होत नाहीत तोपर्यंत समस्या कायम राहील असंही जाधव यांनी मत व्यक्त केलं। मला असं वाटतं की स्वागतार्ह निर्णय आहे। मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा अतिशय धाडसी निर्णय घेतलेला आहे। आणि उरलेल्या मंत्र्यांना देखील माझा सल्ला आहे की त्यांनीही भाषेवर प्रेम दाखवून त्यांच्या खात्यामध्ये जर अशा कुठल्या प्रकारच्या गोष्टी होत नसतील आणि मराठी भाषेचा जर आदर होत नसेल तर त्यांनीही अशा प्रकारचे निर्णय घ्यावेत। महाराष्ट्रात मराठी भाषेला पहिल्या भाषेचाच दर्जा मिळणार हे दाखवण्याची एक संधी आहे सरकारला आणि त्या संधीचा सरकारने फायदा उचलावा। समाजवादी पार्टीचे आमदार जीआर काढलेला आहे अनिवार्यता जर येणाऱ्या काळामध्ये जीआर जर रद्द झाला तर मंत्रिची काय भूमिका? मला असं वाटतं की माझं पुढचं म्हणणं तेच होतं की फक्त कागदावर नकोय, ही गोष्ट कायमस्वरूपी झाली पाहिजे। आणि बघूया, कळेल पुढच्या काही दिवसामध्ये 1 तारखेनंतर या महाराष्ट्रात काय होतंय ते। पण निर्णय योग्य आहे आणि धाडसी आहे। मनसेने गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे ते रिक्षा चालकांना ठाण्यामध्ये जे आहे ते मराठीचे धडे दिले होते। येणाऱ्या काळामध्ये जर रिक्षा चालकांना सक्ती जिंकली तर मराठीचे धडे दिले जातील का? मला वाटतं सरकारने द्यावेत ना। आता निर्णय सरकारने सक्तीचा केलाय ना, ते काम देखील सरकारचं आहे। सरकारने ते धडे त्यांना द्यावेत। फक्त ज्या वेळेला आम्ही रिक्षावाल्यांशी बोलू त्यावेळेला ते आमच्याशी मराठीत बोलतील अशी अपेक्षा आहे। नाहीतर आमचा हात आणि त्यांचे गाल नेहमीच तयार असतील। जनता दरबारातून 90% प्रश्न सुटले, तर रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी मुदत देण्याची वनमंत्री गणेश नाईक यांची मागणी।
वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात बोलताना आपण 1995 साली मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार भरवत आलो असल्याचं सांगितलं. जनतेवर मेहरबानी करण्यासाठी हा दरबार भरवला जात नाही, तर जनतेच्या समस्या सोडवताना मनाला समाधान मिळतं असं सांगत त्यांनी नवी मुंबई, पालघर आणि ठाणे परिसरातील सुमारे 90% प्रश्न जनता दरबारातून सुटल्याचा दावा केलाय. तसंच वनविभागाची जागा कोणालाही मिळू शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणावर प्रक्रिया देताना त्यांनी पोलीस यंत्रणा सक्रिय असल्यामुळे गुन्हे उघडकीस येत असून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपास करतात, त्यावरून यंत्रणा कार्यरत असल्याचं दिसत असल्याचं सांगितलं. देशात आणि राज्यात अशा प्रकारचे ड्रग्ज निर्माण होऊ नयेत असंही त्यांनी मत नमूद केलं. बिबट्यांच्या वाढत्या संख्येबाबत त्यांनी 7-8 वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज बिबट्यांची संख्या चौपट वाढल्याचं सांगितलं. विशेषतः पुणे, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, अहिल्यानगर आणि नाशिक या भागात बिबट्यांचं प्रमाण वाढलं आहे. आतापर्यंत सुमारे 250 बिबटे पकडून त्यांची पिंजऱ्यामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच लवकरात लवकर प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र सफारी सुरू करण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं. येऊर परिसरातील बिबट्यांच्या शिकारीबाबत त्यांनी काही लोक प्राण्यांना बाण मारून जखमी करत असल्याच्या घटना समोर आल्याचं सांगितलं. या प्रकरणात संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असून बिबट्यांच्या 3 शिकारी झाल्याचंही त्यांनी मान्य केलं. या प्रकरणातील आरोपींचे परदेशी लोकांशी संबंध असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असून त्यांना अटक करून जेलमध्ये ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर बोलताना नाईक यांनी महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. मात्र अचानक निर्णय घेणं अन्यायकारक ठरेल असंही त्यांनी सांगितलं. रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी किमान 1-2 महिन्यांची मुदत द्यावी आणि त्यानंतरच परवाना देण्याबाबत निर्णय घ्यावा असंही त्यांनी सुचवलं. येऊर अतिक्रमणाबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात बैठक झाली असून संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात भिंत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या परिसरातील झोपड्यांचं सर्वेक्षण करून संबंधित नागरिकांचं पुनर्वसन करून त्यांना बाहेर काढण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच घोडबंदर घाटातील वृक्षतोडीबाबत झाडं कुठे तोडली गेली असल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. तसंच रस्त्याच्या कामाचं नियोजन सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. जनता दरबार भरवतो म्हणजे जनतेवर मेहरबानी करण्याकरता भरवत नाही, एक मनाला आनंद मिळण्याकरता हा जनता दरबार. जनतेच्या दरबारामध्ये मंत्री किंवा आमदार अशा प्रकारची ती संकल्पना आहे आणि लोक आपल्या व्यथा सांगण्यासाठी येतात. ज्या लोकांचे प्रयत्न करून सुद्धा प्रयत्न अपुरे पडतात ते लोक जनता दरबारात. एरवी इजी सुटणारा प्रश्न घेऊन कोण जनता दरबारात येत नाही आणि मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो. जसे जनतेचे प्रश्न तुम्ही थेट समोरच्या व्यक्तीला फोन लावून ते प्रश्न तातडीने सोडवत आहेत. नाही बघ, द्या आमच्याकडे, बघू करू, त्याच्यातून त्या माणसाला समाधान नाही मिळत. आता बाबाशी एखादी गोष्ट जर चुकीची असेल तर त्या अधिकाऱ्याला तू चुकीचे कर असं आपण सांगणार पण चौकटीत बसून त्या गोष्टी करा अशा प्रकारचा प्रस्ताव सांगतो. आणि 19% आता नवी मुंबई, पालघर, ठाणे याच्यातलं जर ॲव्हरेज काढले तर 90% प्रश्न सुटलेले आहेत. 10% काही डिस्प्युटेड आहेत, काही कोर्टाच्या कक्षेत आहेत किंवा काही क्रिटिकलच आहेत. आता कोणाला फॉरेस्टची जागा पाहिजे, फॉरेस्टची जागा नाही मिळत. म्हणजे एकच डिपार्टमेंट आहे का त्या जागा कोणीही घेऊ शकत नाही. घेतल्या असतील तर त्या परत द्याव्या लागतात. एरवी सगळ्या गोष्टी सुटतात आणि अधिकारी वर्ग सुद्धा सतर्क आहे. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून अधिकारी वर्गाला जर चांगल्या प्रकारे अप्रोच तुम्ही जर झालात तर अधिकारी वर्ग सुद्धा मदत करतो. परंतु पुटअप जर प्रॉपर नसेल तर त्या ठिकाणी अधिकारी वर्ग तरी काय करणार. म्हणजे अधिकारी वर्ग अर्ज आला तर सिक्वेन्स प्रमाणे गोष्टी बरोबर आहेत, तो वरिष्ठ अधिकारी खालच्याला आदेशित करेल. परंतु पेपर जर नीट नसतील तो अधिकारी का प्रत्येकाचे कागदपत्र जुळत बसणार नाही. कैसे हराया ते कैसे फसाया या मुंब्र्यातील सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर. कैसे हराया असं म्हणत सर्व प्रसार माध्यमांचं लक्ष वेधून घेणाऱ्या मुंब्र्याच्या MMIच्या नगरसेविका सहर शेख यांचं नगरसेवक पदच आता धोक्यात आले.
बनावट जातीचा दाखला तयार करून सरकारी यंत्रणांची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून कैसे सरकार को फसाया असं बोलण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सिद्दीकी फराह सबाब अहमद यांनी ठाणे उपविभागीय कार्यालयात याबाबत तक्रार केली होती. 3 महिन्यांपूर्वी झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मुंब्र्यातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तिकीट नाकारल्यानंतर MIM पक्षात प्रवेश करत त्यांनी मुंब्र्यातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर MIMच्या तिकिटावर त्या निवडून देखील आल्या होत्या. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून कैसे हराय असा टोला लगावत त्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र आता बनावट जातीच्या दाखल्यामुळे त्यांचं नगरसेवक पदावरच गंडांतर आले. सिद्दीकी फराह सबाब अहमद यांनी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सहर शेख यांचे वडील युनिस शेख यांच्या जातीच्या दाखल्याची पडताळणी करण्यासंदर्भात तक्रार केली होती. यामध्ये उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील युनिस शेख यांनी महाराष्ट्रात स्थलांतर केल्यानंतर OBC प्रवर्गासाठी वापरल्या जाणाऱ्या नमुना 4चा चुकीचा वापर करून 2011 साली जातीचा दाखला मिळवला होता. याच दाखल्यावरून सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र प्राप्त केलं असून यावर चौकशीची मागणी करण्यात आली होती. याबाबत ठाणे तहसीलदारांनी देखील 18 मार्च रोजी सुनावणी घेतली होती. मात्र या सुनावणीला सहर शेख या हजर राहिल्या नव्हत्या. त्यानंतर 22 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत ठाणे तहसीलदारांनी सहर शेख या ठाण्याच्या रहिवाशी असताना त्यांनी मुंबई उपविभागीय कार्यालयातून जातीचा दाखला का काढला यावर आक्षेप नोंदवला. त्यामुळे तपासानंतर आता पुढील गोष्टी समोर येणार असून त्यांचं नगरसेवक पद देखील आता धोक्यात आले. त्यांच्या वडिलांनी बनावट कागदपत्र वापरून जातीचा दाखला मिळवला असल्याचा अहवाल ठाण्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्त, जात पडताळणी समिती, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. सहर शेख आणि तिच्या वडिलांचं जात प्रमाणपत्र रद्द करून युनिस शेख यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करावी अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश येथील दुसऱ्या कोणाचे तरी तेली जातीचं प्रमाणपत्र खाडाखोड करून शेख यांनी ते मिळवल्याचं अहवालात नमूद करण्यात आले. दाखल्याची जी छायाप्रत देण्यात आली आहे त्यावर महाराष्ट्र शासनाचा उल्लेख नाही. तसंच या दाखल्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांची सही देखील नाही. युनिस शेख यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर देखील त्यांच्या वडिलांच्या नावात बदल असून त्यांच्या काकांचा जातीचा दाखला देखील गाझियाबादचा आहे. तो महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय समाजाच्या नमुना 10 मध्ये नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. ऊपर ये असली है या नकली उसको पता नहीं होता है. इसकी जांच करने की एक संस्था होती, जब तक वो जांच नहीं करती तब तक वो अधिकारी उस पर टिप्पणी नहीं कर सकता. ये कानून में है. लेकिन मैं बता रहा हूं आपके न्यूज के माध्यम से, पूरे महाराष्ट्र में इस वार्ड में जो इलेक्शन हुआ है, इस इलेक्शन के ऊपर हकीकत नियुक्त अधिकारी ने इन लोगों का साथ दिया है और इनका नाम निर्देशन फॉर्म भी सभी का गलत था और अधिकारी ने आंख बंद करके इनको वैधता प्रमाण पत्र को भी और इलेक्शन में जो दिए गए नाम निर्देशन फॉर्म उसको भी सही किया है. जबकि कानून के अंतर्गत ये फॉर्म जो है एक्सेप्ट नहीं किया जाता. आपने सही कहा कि उसका काम था, लेकिन वो खुद पूरा गलत किया है, वो पूरा दिख रहा है. इसके लिए हमने राज्य आयोग महाराष्ट्र शासन को हमने पत्र दिया है और इंशाल्लाह हमें कानून पे भरोसा है, बहुत जल्द इसका फैसला होगा. सर, अभी अगर उनके ऊपर गुनाह दर्ज हो गया जी, तो उसके बाद आगे क्या होगा? मुंब्रा में जहाँ से ये चुनकर आए हैं वहाँ क्या होगा? फिर से इलेक्शन होगा, उसके आगे की प्रोसेस क्या होगी? उसके लिए आप फिर से कोर्ट में जा. देखिए, मैं आपके न्यूज के माध्यम से बहुत जिम्मेदारी से कहना चाहता हूँ, इलेक्शन होना है ना होना एक अलग चीज है, लेकिन जो गलत तरीके से चुनाव लड़के किसी का हक छीना जाता है, इसमें प्रशासन का बहुत बड़ा योगदान होना चाहिए. और दूसरी बात ये बता दूं कि जो इलेक्शन की बात करते हैं, इलेक्शन होगा नहीं होगा, तो मैं आपको बता दूं सन 1949 में महाराष्ट्र शासन थाने महानगर पालिका में एक GR है, जो यहाँ थाना में अगर कोई डिस्क्वालीफाई होता है, कुछ भी होता है, वो इलेक्शन सेकंड होता है. और मुंबई महानगर पालिका 1888 में एक GR है, वहां पे सेकंड नंबर अगर ऑटोमेटिक उसको पद मिलता है. तो इसलिए यहाँ पे चुनाव होगा.
केंद्र सरकारकडून लोकसभा सदस्यांच्या जागा वाढवण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकण्यात आले. केंद्रानं लोकसभेतील खासदारांची संख्या 543 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव तयार केलाय. या विधेयकाचा मसुदा खासदारांना देण्यात आलाय. त्यामुळे प्रलंबित असलेले महिला आरक्षण कायदा लागू करणे आणि मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले. त्या काळात घटना दुरुस्ती विधेयकं मंजूर करण्याचा विचार सरकार करत आहे. केंद्र सरकारने संसद आणि राज्याच्या विधानसभांसह महिला आरक्षणाशी संबंधित 33% आरक्षण कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आणि 2011च्या जनगणनेनुसार मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले. केंद्र सरकारच्या मसुद्यानुसार लोकसभेच्या 815 जागा या राज्यांसाठी असणार आहेत, तर 35 जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी असणार आहेत. या जागांची एकूण बेरीज 850 इतकी होते. वाढीव खासदार संख्या 2029च्या लोकसभा निवडणुकीत लागू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचे प्रयत्न सुरू झालेत, तर विरोधी पक्षांमध्ये याला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. 2011मध्ये झालेल्या जनगणनेच्या आधारावर ही पुनर्रचना केली जात असल्याचा मुद्दा विरोधक मांडणार आहेत. आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, द्रमुक या पक्षांसह इतर पक्षांनी मतदारसंघ पुनर्रचनेसाठी 2021च्या जनगणनेचा आधार घेतला जावा अशी मागणी केली आहे. लोकसभेत मांडल्या जाणाऱ्या महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन कायदा आणि प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचनेमुळे लोकसभेतील खासदारांची संख्या वाढल्यानंतर महाराष्ट्रातील खासदारांचा आकडा देखील वाढणार आहे. महाराष्ट्रातून सध्या 48 खासदार लोकसभेत जातात. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ही संख्या 72 इतकी होईल. म्हणजेच महाराष्ट्रातून 72 खासदार लोकसभेत जातील अशी शक्यता आहे. 4 सालों में, क्योंकि 4 साल बाद चुनाव लगने वाले हैं, इस 4 सालों में किस प्रकार से कांग्रेस बढ़ेगी और चुनाव को साथ? देखिए, बड़ा महत्वपूर्ण सवाल आपने किया कि चुनाव 4 साल बाद होंगे, डिलिमिटेशन होने जा रहा है। डिलिमिटेशन पर भी सवाल है। 16, 17, 18 3 दिन पार्लियामेंट में डिबेट होगी। बीजेपी डिलिमिटेशन को 2012 की जनसंख्या के आधार पर करना चाहती है। कांग्रेस पार्टी की मांग है कि जनसंख्या को नए सिरे से उसको किया जाए, इकट्ठा किया जाए डेटा, और उसके हिसाब से डिलिमिटेशन किया जाए। नंबर 1। नंबर 2, ऐसा लग रहा है और ऐसी मैसेज आ रहा है कि 1 नेशन 1 इलेक्शन का जो मॉडल है उस पर 12 राज्य लिए जाएंगे। 2029 का जो पार्लियामेंट का चुनाव होगा, उस पार्लियामेंट के चुनाव में 1 साल के अंदर जितने राज्य हैं, जैसे आपका जो चुनाव होता है महाराष्ट्र का 6 महीने बाद होता है, महाराष्ट्र का, हरियाणा का 6 महीने बाद होता है। उसके पहले राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, तेलंगाना 6 महीने पहले होता है। मिजोरम वगैरह भी इस बार। तो पार्लियामेंट का इलेक्शन, 12 असेंबली कॉन्स्टिट्यूएंसीज का इलेक्शन और डिलिमिटेशन, यानी 33% सीट बढ़ेगी, 33% महिलाएं आ जाएंगी। तो पूरा नैरेटिव बदलने वाला है देश की राजनीति का, न केवल आपकी स्टेट का नहीं, पूरे देश में बदलेगा। तो इसलिए ये जो अगला फेज है ये बड़ा इंपॉर्टेंट है। और पार्लियामेंट का चुनाव और असेंबली का चुनाव क्या एक साथ होगा 29 में, 6 महीने पहले हो जाएगा। तो हमें उम्मीद है कि हम उस पर काम अभी से कर रहे हैं कि आइडेंटिफिकेशन ऑफ न्यू लीडरशिप, यंग लीडरशिप, वुमेन लीडरशिप, वीकर सेक्शन की लीडरशिप, और खास तौर से जो NSUI यूथ कांग्रेस बैकग्राउंड के लोग हैं, जो कार्डर है हमारा आइडियोलॉजिकल जो हमसे जुड़ा हुआ है, उस कार्डर को हम कैसे आइडेंटिफाई करें, कैसे उसको इंपायर करें, कैसे उसको कॉन्स्टिट्यूएंसीज के लिए खड़ा करें। और थाना जैसे राहुल जी ने एक बार कहा था, मुझे याद है 2009 में, कि जो टफ सीट्स है उन टफ सीट्स पर यंग लोगों को चुनाव लड़ना पड़ेगा। मुझे याद है मानिक टैगोर हमारे मित्र थे, उनको तमिलनाडु में वाइको के खिलाफ लड़ाया, अशोक तंवर को चौटाला के खिलाफ लड़ाया। मेरी खुद की जो सीट थी वो 32 साल से कांग्रेस हार रही थी, 2000-3000 वोट आती थी, तो मुझे दे दिया, मैं भी जीता, मानिक जी भी जीते, अशोक तंवर भी जीते, मीनाक्षी नटराजन भी जीती। AICC की सारी लीडरशिप वो लोग आ गए। हमारी कोशिश होगी कि नए लोगों को आइडेंटिफाई करें जो चैलेंज लेने का जज्बा हो। जैसे हमारे अभिजीत भाई ने लिया, क्या लिया कि चले गए गडकरी की सीट पर, हिम्मत नहीं थी लोगों की, बगैर MLC जीत कर आ गए। ऐसे लोग आएंगे। अध्यक्ष जी हमारे बहुत फाइटर आदमी हैं, इनको कैसे हम इंपायर करें। सर जैसे हमारे सीजन्ड आदमी है, इनका जो तजर्बा है उसको कैसे यूटिलाइज करें। तो ये सब करके हम लोग कोशिश कर रहे हैं। अच्छा होगा, इस राज्य में कांग्रेस वापस आएगी, हमारा संकल्प है और हम करेंगे। डिलिमिटेशन के साथ